कॅन्सरशी लढा देणं ही कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीसाठी आव्हानात्मक बाब असते। कॅन्सर बरा होण्याच्या प्रक्रियेमध्ये होणारा शारीरिक त्रास, मानसिक त्रास आणि आर्थिक खर्च अशा तिन्ही पातळ्यांवर रुग्णांना लढावं लागतं। त्यानंतर बरा झालेला कॅन्सर काही दिवसांनी पुन्हा उलटण्याची देखील शक्यता असते। मात्र ही शक्यता टाळण्यासाठी आता टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी नवं संशोधन केलंय। बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट। कॅन्सर म्हणजे मृत्यू असं काही दशकांपूर्वी असणारं समीकरण आता पूर्ण बदललंय। बहुतांश कॅन्सर आता पूर्णपणे बरे होतात। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन संशोधनांमुळे कॅन्सरवर मात करण्यात वैद्यकशास्त्राला आता चांगलंच यश येऊ लागलंय। मात्र कॅन्सर बरा होण्याच्या प्रक्रियेत शरीराचं होणारं नुकसान भरून कसं टाळायचं किंवा भरून काढायचं हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांना सतावत होता। टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढले। जेव्हा आपण कॅन्सरच्या रुग्णांमध्ये उपचार करतो, मग तो किमोथेरपी असेल, शस्त्रक्रिया असेल किंवा रेडिएशन असेल, तर ज्या कॅन्सर सेल्स मरत आहेत, ज्या मारले जात आहेत, त्या मेलेल्या कॅन्सर सेल्समधनं काही क्रोमोफोब किंवा क्रोमॅटिन फ्रॅगमेंट्स रिलीज होतात, काही पार्टिकल्स रिलीज होतात। ह्या पार्टिकल्सची अशी क्षमता असते की ते शरीरातल्या अन्य ठिकाणी असणाऱ्या हेल्दी सेल्स, जे चांगल्या पेशी, त्या पेशींमध्ये जाऊन ते अटॅच होतात आणि त्याच्यातनं नवीन कॅन्सर निर्माण होण्याची शक्यता असू शकते, असं आत्ता प्राथमिक जे माईसमध्ये किंवा उंदरांमध्ये जे संशोधन झालेलं त्याच्यात असं लक्षात आलेलं आहे। कॅन्सरच्या उपचारांसाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि सर्जरीचा उपयोग केला जातो। त्यामुळे शरीराचं मोठं नुकसान होतं। शरीरातील कॅन्सरच्या पेशी मरतात, मात्र त्या मृत पेशींमधले क्रोमोझोम्स रक्तात मिसळतात। त्यामुळे काही काळाने कर्करोग उलटण्याची शक्यता असते। या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारं औषध शास्त्रज्ञांनी शोधलंय। आणि ह्या संशोधनातनं आपण प्रयत्न हा करतोय की काही रुग्णांमध्ये जे कालांतराने काही वर्षानंतर परत नवीन कॅन्सर जो होतो तो का होतो, त्याच्यासाठी हे क्रोमोफोब सेगमेंट्स पार्टिकल्स जबाबदार असू शकतात का। समजा ते जर कधी असतील तर त्याला कमी करण्याचं, हा धोका कमी करण्याचं पद्धत काय, तर त्यात त्यांनी काही आपल्या आहारामध्ये समजा काही कॉपर पार्टिकल्स किंवा काही बेरीजमध्ये असणारे जे घटक आहे, जे आपल्या शरीराची पौष्टिकता वाढण्यासाठी मदत करतात, याचा जर कधी आपल्या आहारामध्ये किंवा कॅन्सरच्या उपचाराच्या वेळेस जर कधी आपण त्याचा सहभाग वाढवला तर निश्चितपणे जो कॅन्सर झालेला आहे हा तर बरा होण्यास मदत होईल, परंतु भविष्यात नवीन कॅन्सर होणार नाही याच्याबद्दल सुद्धा दक्षता घेता येऊ शकते। कॅन्सरवरील औषधाच्या शोधासाठी एक प्रयोग करण्यात आलाय। तो नेमका कसा आहे हे पाहूयात। या प्रयोगासाठी उंदरांचा उपयोग करण्यात आला। मानवी शरीरातील कॅन्सरच्या पेशी उंदराच्या शरीरात टाकण्यात आल्या। या पेशींमुळे उंदराच्या शरीरात गाठी तयार झाल्या। त्यावर रेडिएशन थेरपी करून गाठी फोडण्यात आल्या। त्यातील क्रोमॅटिन्स नावाचे कण रक्तातून इतर अवयवांपर्यंत पोहोचले। त्यामुळे दुसऱ्यांदा कॅन्सर होत असल्याचं सिद्ध झालं। कॅन्सर पुन्हा न होण्यासाठी हे औषध गोळी स्वरूपात असणार आहे। शिवाय ते नैसर्गिक असल्यामुळे या औषधासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज भासणार नाही असंही सांगितलं जातंय। अर्थात सध्या तरी प्रायोगिक तत्वावर या औषधाचे फायदे समोर येत असून लवकरच फार्मा कंपन्यांना औषध निर्मितीसाठी संपर्क साधण्यात येणार आहे। या नव्या संशोधनामुळे कोट्यावधी कॅन्सर रुग्णांचं उपचारानंतरचं आयुष्य निर्धास्त होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।